या मनुस्मृतीनं काय केलं? अरे या मनुस्मृतीनं भगवान बुद्धाला विष्णूचा नववा अवतार बनवलं. या मनुस्मृतीनं काय केलं? या मनुस्मृतीनं संत कबीर, संत रैदास, संत नामदेव महाराज यांचे खूप जीव घेतले, त्यांना जगू दिलं नाही. या मनुस्मृतीनं काय केलं? संत तुकाराम महाराजाला वैकुंठाला पाठवलं. होय, रुंडने म्हणजे तिथून त्याचा जीवन प्रवास संपला. तुकाराम महाराजाला संपवलं. या मनुस्मृतीनं काय केलं? या मनुस्मृतीनं शिवाजी महाराजाला संपवलं. आणि याच मनुस्मृतीनं संभाजी राजाला सुद्धा संपवलं. आणि ती मनुस्मृती बाबासाहेबांना जाळली. मनुस्मृतीला संपवता आलं नाही. या महामानवाचं नाव पण पूजले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शिवराय यांचा सुद्धा खून झाला. आणि आता अलीकडे आमच्या विधानसभेमध्ये प्रश्न का असतोय? कुणी म्हणते संभाजी महाराज धर्मवीर होते आणि कुणी म्हणते संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते. बंधुजनो, परंतु हा विचार कोणी करत नाही की संभाजी राजाचा खून कुणी केला. कुणालाच हा प्रश्न पडत नाही. बांधवांनो, 12 मार्च 1689 ला छत्रपती संभाजी राजाचा खून झाला. आबाजी भट व रंगनाथ स्वामी यांनी हेरगिरी करून औरंगजेबाला संभाजी राजाला पकडून दिलं. राजाने दुसऱ्या राज्यावर स्वारी केल्यानंतर तिथे राज्य कुणाला यायला पाहिजे? महाराष्ट्रामध्ये राज्य औरंगजेबाला यायला पाहिजे होतं. पेशवाई कशी आली? ब्राह्मणांनी लढाई केली नाही. ब्राह्मण राज्यही नव्हते, ब्राह्मणाचं राज्यही नव्हतं. राज्य शिवाजी महाराजांनी स्थापन केलं होतं. राज्य औरंगजेबाचं होतं, आदिलशहाचं होतं. मग संभाजी राजाचा खून झाल्यानंतर पेशवाई आली कशी? त्याचं कारण संभाजी राजाला औरंगजेबाने मागून घेतलं की हा आमचा गुन्हेगार आहे, याने मनुस्मृतीचा भंग केला, कायद्याचा भंग केला, म्हणून संभाजी राजाला आमच्या ताब्यात देण्यात यावं. का? तर संभाजी राजाने एकूण 12 ग्रंथ लिहिले होते.